नमस्कार शेतकरी बंधूंनो, तुम्हा सगळ्यांचं आपल्या YouTube चॅनल फार्मिंग क्रॉप केअर वरती खूप स्वागत। आजच्या व्हिडिओमध्ये द्राक्ष बागायतदार बंधूंसाठी आता काही प्रमाणामध्ये पावसाळी वातावरण संपत आहे आणि थंडीकडे वाटचाल होत आहे, हिवाळी वातावरण तयार होत आहे आणि याच दरम्यान काही ठिकाणी अवकाळी स्वरूपाचा पाऊस देखील पडतोय आणि दव धुके मोठ्या प्रमाणावरती पडत आहे आणि अशा वातावरणामध्ये बऱ्याच ठिकाणी द्राक्ष बागा या दोडावस्थेमध्ये आहेत, फ्लॉवरिंग स्टेजमध्ये आहेत आणि या वेळेस ही क्रिटिकल अवस्था असते। साधारण 27 ते 40 दिवसांदरम्यानची जी अवस्था आहे द्राक्ष बागेतील घडांची ती अतिशय नाजूक आणि क्रिटिकल अवस्था आहे। जसं ICU मध्ये पेशंट असतो त्या प्रकारची ही अवस्था आहे आणि या काळामध्ये आपल्याला खूप दक्षता घेणं गरजेचं आहे आणि घडू नये तसं घडलं किंवा पाऊस पडला किंवा दव धुके मोठ्या प्रमाणावरती पहाटेच्या वेळेस पडले आणि द्राक्ष घडांमध्ये पाणी साचून राहिलं त्यावेळेस मोठ्या प्रमाणावरती गळ होते, अंडेगळ होते आणि यामध्ये आपल्याला कोणती दक्षता घ्यायची आहे ते आजच्या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत। व्हिडिओ अतिशय महत्त्वपूर्ण ठरणार आहे, त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। तर मित्रांनो, आता आपल्याला सुरुवातीला जे आपण मागील 2 व्हिडिओमध्ये सांगितलेलं नियोजन आहे, ज्यामध्ये आंतरप्रवाही बुरशीनाशक आहेत, कॉन्टॅक्ट मधील बुरशीनाशक आहेत, त्याचबरोबर काही अन्नद्रव्यांच्या फवारण्या आहेत, त्या आपण 25 दिवसाच्या अगोदर योग्य रीतीने घेतल्या पाहिजेत। आता आपली बाग जर दोडावस्थेमध्ये येते त्यावेळेस आपण सुरुवातीला ॲक्रोबॅट सारखं आंतरप्रवाही बुरशीनाशक फवारलेलं पाहिजे। त्याचबरोबर पावसाळी वातावरण तयार झालेलं आहे किंवा मोठ्या प्रमाणावरती दव धुकं आपल्या भागामध्ये पडलं असेल आणि पाणी घडामध्ये साचून राहिलं असेल तर त्या कंडिशनमध्ये आपल्याला ड्रिपद्वारे खालील खतं सोडायची आहेत। यामध्ये 05234 किंवा 06020 हे खत आपण ड्रिपद्वारे सोडू शकता। या खतालाच आपण मॅग्नेशियम सल्फेटची जोड देखील देऊ शकता, जेणेकरून या वातावरणामध्ये, ढगाळी वातावरणामध्ये नत्राचं प्रमाण वाढवून आपलं पोटॅशची कमतरता जाणवते आणि त्या ठिकाणी पान पिवळे पडून त्या ठिकाणी गळ आणि कूज होण्याला मोठ्या प्रमाणावरती द्राक्ष बळी पडतात। त्यामुळे आपल्याला पोटॅशची पातळी वाढवणं गरजेचं आहे। त्यासाठी म्हणून आपण 05234 किंवा 06020 हे ड्रिपद्वारे मॅग्नेशियम सल्फेट सोबत देणं आवश्यक आहे किंवा पोटॅशियम सोनाइट हे देखील आपण साधारण 1 करी 5 किलो या प्रमाणामध्ये देऊ शकता। आता वरती आपल्याला फवारणी काय घ्यायची आहे, तर अशा कंडिशनमध्ये जर खूपच मोठ्या प्रमाणावरती गळ होण्याची दाट शक्यता आपल्याला जर वाटत असेल तर त्यावेळेस CPPU 1 ml प्रमाणामध्ये आपण घेतला पाहिजे, जेणेकरून आपली द्राक्ष मण्यांची जी गळ आहे ती होणं थांबेल। याचा एक तोटा असा होईल की पुढे आपल्याला थिनिंग करायची गरज आहे, परंतु एकदा गळालेले मणी हे आपल्याला परत चिटकवता येणार नाहीत। त्यामुळे आपण CPPU ची फवारणी 1-2 दिवस अगोदर अंदाज पाहूनच आपण घेतली पाहिजे, ही महत्त्वाची फवारणी। परंतु जर वातावरण तसं होण्याच्या वाटेवर आहे असं जर आपल्याला वाटत असेल किंवा दवधुके आपल्या काही प्रमाणात किंचित पडत आहे तर त्यावेळेस मात्र आपण त्या ठिकाणी 05234 2 ग्राम प्लस बोरान अर्धा ग्राम प्लस कॅल्शियम लिक्विड स्वरूपातील भेटत असेल तर ठीक, या तिन्हींची कॉम्बिनेशन करून आपण फवारणी घेऊ शकता। त्याचबरोबर पोटॅशियम सोनाइटची देखील 2 ग्राम या प्रमाणामध्ये आपण फवारणी सेपरेट किंवा त्याच्यासोबत कॉम्बी जे आहे मायक्रोन्यूट्रिएंट ते आपण साधारण अर्धा ते 1 ग्राम या प्रमाणामध्ये घेऊ शकता, जेणेकरून घडांमध्ये पोटॅशचं प्रमाण वाढेल। त्याचबरोबर बोरानमुळे फ्लॉवरिंग स्टेजमध्ये देठांना चांगली मजबूती येईल आणि त्या ठिकाणी गळ होण्याची शक्यता कमी होईल। या प्रकारची फवारणी आपण घेतली पाहिजे। मित्रांनो, या काळामध्ये काही शेतकरी हे खूप मोठी चूक करत असतात। ती चूक म्हणजे मोठ्या प्रमाणावरती फॅनचं वारं वाढवून, हवा वाढवून त्या ठिकाणी पाणी असलेल्या घडामध्ये जर पाणी असेल तर त्यावेळेस सकाळच्या वेळेस तो फॅन फिरवण्यासारखी चूक करत असतात, परंतु यामुळे मोठ्या प्रमाणावरती गळ होऊन वन साइड आपले सगळे मणी गळून जातात। घडाची जी ठेवण आहे ती योग्य राहत नाही, काही ठिकाणी पूर्णतः सांगाडा उभारतो। तर आपण अशा वेळेस फॅन बंद करून फक्त पाण्याची फवारणी व्यवस्थित केली पाहिजे, ही काळजी आपण यावेळेस घेणं आवश्यक आहे। त्याचबरोबर जर खूपच मोठ्या प्रमाणावरती गळ होत असेल तर डायमर सारखा औषधाचा आपण पर्यायी म्हणून उपयोग करू शकता आणि त्या ठिकाणी गळ
थांबवू शकता। या ज्या सांगितलेल्या गोष्टी आहेत त्या जर तुम्ही वेळेवर टायमिंग पाहून जर आवश्यक केल्या तर त्या ठिकाणी खूप महत्त्वाचा तुम्हाला फायदा होईल। आता या दरम्यान आपल्याला कोणतं बुरशीनाशक उपयोगी पडेल तर नेटिव्हो सारखं बुरशीनाशक आहे। साधारण 200 लिटर पाण्यासाठी 40 ग्राम एवढं प्रमाण घेऊन आपण याची फवारणी, याच्यासोबत आपण 05234 ला देखील जोड देऊ शकता। ही फवारणी देखील आपल्याला फायद्याची ठरणार आहे। किंवा आपण त्या ठिकाणी कुमानेल सारखं जे औषध आहे ते सकाळच्या वेळेस 1 दिवसाआड का होईना आपण त्या प्रेडमध्ये 2 ml ने किंवा 2.5 ml ने फक्त कुमानेल, त्याच्यासोबत आपण एखादं अन्नद्रव्य टाकून त्याची देखील फवारणी आपण करून चांगला फायदा करून घेऊ शकता। जे औषधं सांगितलेले आहेत ते आपण घेऊन गळकूज किंवा घडकूज या समस्येवरती चांगला आपण प्रतिबंध करू शकाल। जी औषधं सांगितलेली आहेत ती नक्कीच तुम्ही वापरून आपल्या द्राक्षबागेमधील गळकुजीच्या समस्येवर चांगल्या प्रकारे नियंत्रण आणू शकता। तर द्राक्ष बागायतदार बंधूंनो, आजचा हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला, आजच्या व्हिडिओमधील माहिती तुम्हाला कशी वाटली आणि आपण कोणत्या समस्येवरती आपण व्हिडिओ आणले पाहिजेत त्यासाठी कमेंट करून नक्की सांगा। आणि आपल्या फार्मिंग गो क्रॉप केअर या यूट्यूब चॅनलला नक्की सबस्क्राईब करा आणि येणारे प्रत्येक व्हिडिओ हे पाहत चला आणि ह्या चॅनलची लिंक आपल्या सहकारी शेतकऱ्यांना शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।